नमस्कार, मी निकिता देवनिक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। जसं की आपण न्यूजमध्ये ऐकलेच असणार की महाकुंभ मेळा हा सुरू झाला आहे प्रयागराज येथे आणि यात कोट्यावधीमध्ये लोक जमले आहेत। हा 144 वर्षांनी होत आहे। मग या कुंभमेळ्याचे महत्त्व काय, कुंभमेळा हा का केला जातो आणि हा प्रयागराज येथेच का होत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहितीच असायला पाहिजे। चला तर मग जाणून घेऊया। कुंभमेळा हा ठराविक काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री होणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे। कुंभमेळा हा 2 शब्दांनी बनला आहे, कुंभ आणि मेळा। कुंभ हा अमृताच्या अमर भांड्यावरून आलेला शब्द आहे, ज्यासाठी देव आणि दानव यांनी युद्ध केले होते। मेळा हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो गॅदरिंग किंवा भेटणे। कुंभमेळ्याचे काही प्रकार आहेत, जसं की महाकुंभमेळा, अर्धकुंभमेळा आणि पूर्ण कुंभमेळा। महाकुंभमेळा हा 144 वर्षांनी केला जातो आणि तो प्रयागराज येथे होतो, जो की आता यावर्षी सुरू आहे। पूर्ण कुंभमेळा हा 12 वर्षांनी केला जातो आणि 4 ठिकाणी तर 3 वर्षांनी होतो। ते 4 ठिकाण म्हणजे हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज। अर्धकुंभमेळा हा 6 वर्षांनी होतो आणि तो हरिद्वार किंवा प्रयागराज येथे केला जातो। कुंभमेळ्यासंबंधित 2-3 पौराणिक कथा सांगितल्या जातात, ज्यापैकी मी एक येथे सांगते आहे। ही कथा आहे देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथन झाले आणि हे समुद्र मंथन अमृत कुंभ मिळवण्यासाठी होते। कथेनुसार महर्षी दुर्वासा यांनी देवांना शाप दिलेला असतो, त्यामुळे देवांची शक्ती कमी होते आणि त्याच वेळेस दानव त्यांच्यावर आक्रमण करतात। या स्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्व देव मिळून भगवान विष्णूंकडे जातात आणि त्यांना काय घडलं ते सर्व सांगतात। यावर विष्णू देवांना सांगतात की तुम्ही दानव यांच्यासोबत मिळून समुद्र मंथन करा आणि त्यातून अमृत कुंभ मिळवा। विष्णूंनी सांगितल्यानुसार देव आणि दानव मिळून समुद्र मंथन करत असतात। ज्यावेळेस अमृत कुंभ बाहेर येते त्यावेळेस इंद्रपुत्र जयंत हा ते अमृत कुंभ घेऊन आकाशात उडून जातो। अमृत कुंभ मिळवण्यासाठी दानव त्याच्या मागे जातात। अमृत कुंभावर कोणाचा हक्क आहे यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध होते आणि त्या युद्धाच्या वेळेस अमृत कुंभातून 4 थेंब हे 4 ठिकाणी पडतात आणि ते ठिकाण आहेत हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज। म्हणून या 4 ठिकाणी कुंभमेळा हा केला जातो। मग कुंभमेळा हा 12 वर्षांनी का केला जातो? शास्त्रानुसार देवांचा 1 दिवस म्हणजे मनुष्याचा 1 वर्ष, आणि जसे की मी कथेत सांगितले देव आणि दानव यांच्यात युद्ध होते अमृत कुंभ मिळवण्यासाठी आणि हे युद्ध 12 दिवस चालतं, म्हणजेच पृथ्वीवरचे 12 वर्ष। हे झालं शास्त्रीय कारण। पण दुसरं कारण म्हणजे ग्रहाच्या स्थितीनुसारही कुंभमेळ्याच्या तारखा ठरत असतात। गुरुग्रह आणि सूर्य यांचा कुंभमेळ्याशी खूप मोठा संबंध आहे। असं म्हणतात की गुरुग्रह हा कुंभ राशीत किंवा त्याच्या कक्षेत यायला 12 वर्ष लागतात आणि म्हणून कुंभमेळा हा 12 वर्षांनी केला जातो। कुंभमेळा शाही स्नानालाही खूप महत्त्व दिले गेले आहे। भक्तगण आणि श्रद्धाळू असं म्हणतात की कुंभमेळा स्नान केल्याने आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती मिळते। कुंभमेळ्यात सर्वात जास्त समावेश साधूंचा असतो आणि तुम्ही ऐकलं असणार की ह्या सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सर्वात पहिलं स्नान हे साधूंनी केलं। मग यामागचं कारण काय? अशी आख्यायिका आहे की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर येण्यास तयार होत नव्हती। जेव्हा तिला सांगितले गेले की कुंभमेळ्याच्या वेळेस तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील, त्यावेळेस तिने पृथ्वीवर येण्यास मान्य केले आणि म्हणून कुंभमेळ्यात साधूंना विशेष महत्त्व दिले जाते। ही होती कुंभमेळ्याबद्दलची माहिती। कुंभमेळा हा विषय खूप मोठा आहे, मी प्रयत्न केला आहे की शक्य तेवढं सांगायचा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा। तुम्हाला अजून कोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही मला नक्की सांगा। तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कळेल पुढचा व्हिडिओ कधी अपलोड होतोय। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।